चला, व्हॉट इज आज काय करू आपण? आज एक मस्त गोष्ट करू. हो, एकदम छान सुंदर एक गोष्ट करूया. इकडे बघा. जरा पटपट पटपट बोलायचं. व्हॉट इज वर्ड? वर्डच्या किती डेफिनेशन आहे? 2. चला, पहिली डेफिनेशन काय? व्हेन द फोर्स इज अप्लाइड ऑन एन ऑब्जेक्ट कॉजेस डिस्प्लेसमेंट इज कॉल्ड एज वर्क डन. आणि दुसरी सोपी डेफिनेशन आहे, वर्क इज अ प्रोडक्ट ऑफ फोर्स अँड डिस्प्लेसमेंट. अगदी बरोबर आहे. त्याच्यानंतर आपण त्याचा काय बघितला? फॉर्म्युला. त्याचे फॉर्म्युले एक आहेत का दोन आहे? दोन. एक आहे W इज इक्वल टू F इंटू S आणि दुसरा फॉर्म्युला आहे W इज इक्वल F कॉस थीटा इंटू S. अगदी बरोबर आहे. F कॉस थीटा इंटू S. चला, त्याचं काय बघितलं? युनिट. युनिट वर आपण सखोल युनिट बघितलं. एवढं सोपं नाही. सगळ्यात महत्वाचं युनिट बघितलेलं आहे. बघा, युनिट काय? जूल. एक जुलै म्हणते मध्ये जूल. आणि जूल म्हणजेच काय रे? न्यूटन मीटर. दुसरं युनिट आहे म्हणजेच डायन सेंटीमीटर. अगदी बरोबर आहे. हे दोन्ही झाले. आता सांगा जरा, 1 जूल इज इक्वल टू 1 न्यूटन इंटू 1 मीटर. हे झालेलं आहे आपलं. चला बोला, 1 अर्थ इज इक्वल टू 1 डायन इंटू 1 सेंटीमीटर. आता बघूया किती जणांच्या लक्षात आहे. 1 न्यूटन इज इक्वल टू हाऊ मेनी डायन? 10 टू द पॉवर 5. अगदी बरोबर. 1 मीटर इज इक्वल टू हाऊ मेनी सेंटीमीटर? 10 टू द पॉवर 2 सेंटीमीटर. आणि सांगा, 1 जूल इज इक्वल टू हाऊ मेनी अर्थ? 10 टू द पॉवर 7. हे अत्यंत महत्वाचं एक एक्सप्रेशन आपण तयार केलेलं आहे. मग त्याच्यानंतर बोला, आपण काय बघितले? टाइप्स ऑफ वर्क डन. अगदी बरोबर आहे. त्यात आपल्याला किती टाइप सापडले? की एक असते पॉझिटिव्ह वर्क डन, एक असते निगेटिव्ह वर्क डन, एक असते झिरो वर्क डन. कोण सांगतंय? व्हॉट इज पॉझिटिव्ह वर्क डन? When the direction of force and direction of displacement are same, it is called as positive work done. What is the negative work done? When the direction of force and direction of displacement are opposite, it is called as negative work done. And what is zero work done? When the direction of force and direction of displacement are perpendicular, it is called as zero work done. हे सगळं झालं कुणाचा विषय? वर्क डन. मग काय सुरुवात केली? एनर्जी. चला, कोण सांगतंय? एनर्जी. व्हॉट इज एनर्जी? एनर्जी इज द कॅपॅसिटी टू डू द व्हेरी गुड कॅपॅसिटी टू डू द वर्क. मग त्याचा काय बघितला? फॉर्म्युला. फॉर्म्युल्यामध्ये आपल्याला एक गुड न्यूज मिळाली. बोला, याचा फॉर्म्युला आणि वर्क डनचा फॉर्म्युला काय? सेम. फॉर्म्युला काय होणार? F इंटू S. अगदी बरोबर आहे. दुसरं आपण काय बघतो? युनिट. चला, युनिट मध्ये पण आपल्याला गुड न्यूज मिळाली. सेम असतंय. बोल, कोण कोण? जूल आणि अर्थ. जूल आणि अगदी बरोबर आहे. चला, या पद्धतीने आपण दोन गोष्टी बघितल्या. मग आपण बरेचसे टाइप्स ऑफ एनर्ज्या बघितल्या. टाइप्स ऑफ एनर्ज्या सांगा. टाइप्स ऑफ एनर्जी कुठल्या कुठल्या? साऊंड एनर्जी, लाइट एनर्जी, सोलर एनर्जी, कायनेटिक एनर्जी, पोटेन्शियल एनर्जी, मेकॅनिकल एनर्जी, ग्रॅव्हिटेशनल एनर्जी, इलेक्ट्रोमॅग्नेटिक एनर्जी. पण ह्या लेसन मध्ये आपण कोणाचा स्टडी करणार आहे? मेकॅनिकल एनर्जीचा स्टडी करणार आहे. त्याची किती रूप आहेत? बोला, त्याचं पहिलं रूप काय? कायनेटिक एनर्जी म्हणजे काय? द एनर्जी ऑफ एन ऑब्जेक्ट
because of its motion is called as kinetic energy. बोला त्याचा काय बघतो आपण फॉर्म्युला. फॉर्म्युला कसा 1/2 mv². अगदी बरोबर आहे. त्याच्यानंतर काय बघतो त्याचा आपण युनिट. सांगा युनिट त्याचं काय जूल आणि मग आपण फॉर्म्युला कुठून आला ते पण बघितलं. बघितलं का नाही बघितलं. चला बघा काय होतं वर्क डनचा फॉर्म्युला म्हणजेच एनर्जीचा फॉर्म्युला होता फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. आपण आपल्या डोक्यातनं आपलं प्रिव्हियस नॉलेज वापरलं आणि फोर्सचा फॉर्म्युला काढला. फोर्स इज इक्वल टू एम. आलेलं हे कायनेटिक एनर्जीच्या याच्यात टाकलं. बोला कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू MAS. हे बोलला तर येणार आहे लक्षात ठेव. मग आपल्याला लक्षात आलं अरे बापरे अजून आपल्याला एस काढायचा आहे. मग आपण काय केलं एस चा फॉर्म्युला वापरला. सांगा एस चा फॉर्म्युला UT प्लस 1/2 AT². बोला UT प्लस 1/2 AT². सांगा एस इज इक्वल टू पण यू किती आहे 0. मग हे 0T प्लस 1/2 AT² झालं म्हणजे एस इज इक्वल टू 1/2 AT². हे आपलं नॉलेज आपण याच्यात टाकलं तर ते कसं दिसणार. तू इथनं बोलायला सुरुवात करायचं. सांग कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू MA इंटू 1/2 AT². मी लिहित असणार तू डोळ्याने एक्झाम्पल सॉल्व्ह करायचं. तू बोलून एक्झाम्पल सॉल्व्ह करायचं. याला जरा रिअरेंज केलं आपण. कसं रे कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू बोल MA² T². मग आपण परत आपलं नॉलेज वापरलं कुठलं V² वाला. बरोबर का V² वाला. V² वाला नाही V वाला. V इज इक्वल टू काय U प्लस AT. U प्लस AT. पण U किती 0. मग V किती आला AT. दोघांचं काय केलं स्क्वेअर. स्क्वेअर केली की काय आलं V² इज इक्वल टू A² T². हे जे आपलं नॉलेज होतं त्याला आपण वापरलं आणि A² T² च्या ऐवजी काय लिहिला V². मग सांग बरं कायनेटिक एनर्जी किती आली 1/2 mv² आणि जिंकलो. ठीक. आता कोणाची चर्चा पोटेन्शियल एनर्जी. अगदी बरोबर पोटेन्शियल एनर्जी. सांग बरं पोटेन्शियल एनर्जीची डेफिनेशन द एनर्जी ऑफ एन ऑब्जेक्ट बिकॉज ऑफ चेंज इन पोझिशन और स्टेट. चेंज इन पोझिशन और स्टेट इज कॉल्ड एज पोटेन्शियल एनर्जी. अगदी बरोबर आहे पोटेन्शियल एनर्जी. पोटेन्शियल एनर्जीचा पण काय बघितला फॉर्म्युला. त्याचा फॉर्म्युला लय भारी आहे MGH. बरोबर का MGH. त्याचं युनिट बघितलं. युनिट काय आहे त्याचं अरे युनिट किती जूल. अगदी बरोबर आहे त्याचं युनिट जूल किंवा अर्थ. हे कुठून आलं ते पण शोधायचं ठरलं आपण आणि ते शोधणं सोपं आहे. बोला काय शोधायला लागलोय पोटेन्शियल एनर्जी. फॉर्म्युला फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. आपण आपलं नॉलेज वापरलं. आपल्याला माहित होतं फोर्स इज इक्वल टू किती MA. हे आपलं नॉलेज याच्यात आपण टाकलं. सांगा पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू MAS. पण S तर कोण आहे H आणि A कोण आहे G. या दोन गोष्टी लक्षात ठेव. अरे S म्हणजे काय डिस्प्लेसमेंट आणि ती किती झाली H. आणि A म्हणजे काय लिनियर ऍक्सलरेशन. त्याच्याऐवजी काय घेतलं ग्रॅव्हिटेशनल ऍक्सलरेशन. ते घेतलं आणि आपण याच्यात ठेवलं तर ते कसं दिसलं इज इक्वल टू MGH. हा फॉर्म्युला अत्यंत महत्वाचा आहे. अत्यंत महत्वाचा आहे. आणि आपण पोटेन्शियल एनर्जीचा पार्ट कंप्लीट केला आणि त्याच्यानंतर आपण या लेसन मधला एक महत्वाचा लॉ शिकलो. कुठला रे लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी. आपल्या काय लक्षात आलं 3 गोष्टी लक्षात आल्या लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी. नंबर 1 एनर्जीला बनवता येत नाही. एनर्जीला संपवता येत नाही. मग त्याला इंग्लिश मध्ये कसं म्हणलं आपण एनर्जी कॅन नॉट बी क्रिएटेड और
कॅन नॉट बी डिस्ट्रॉय. दुसरी गोष्ट लक्षात आली, एनर्जीला फक्त एका पार्ट मधून दुसऱ्या फॉर्म मध्ये कन्व्हर्जन करता येतं. मग दुसरं वाक्य कसं म्हणलं, एनर्जी कॅन बी कन्व्हर्टेड फ्रॉम वन फॉर्म टू अनदर फॉर्म. आणि तिसरी गोष्ट लक्षात आली, जगातली टोटल एनर्जी नेहमी कॉन्स्टंट राहते. जगातली टोटल एनर्जी नेहमी कॉन्स्टंट राहते. बोला, म्हणजे त्याला कसं म्हणलं, टोटल एनर्जी ऑफ द युनिवर्स रिमेन कॉन्स्टंट. पुन्हा एकदा, द टोटल एनर्जी ऑफ द टोटल एनर्जी ऑफ द युनिवर्स रिमेन्स कॉन्स्टंट. तीन गोष्टी आहेत इकडे बघ, क्रिएट करता येत, डिस्ट्रॉय करता येत, हा फक्त काय करता येत, कन्वर्ट. हा, आणि टोटल एनर्जी हा ही नेहमी काय राहते, कॉन्स्टंट. जगात एक मस्त नॉलेज देतो तुला, फिजिक्स मधलं एकदम भारी नॉलेज देतो, भारी. हा, हे असल्या गोष्टी माहित पाहिजेत. शांत चित्ताने एक मस्त पैकी नीट आहे. बघ, जगात कधीही कुठल्याही शास्त्रज्ञानं जर शोध लावला, आता पण जगात बरेचसे शोध लागत असतात. शास्त्रज्ञांनी जर शोध लावला, बरेचसे शोध लागतात, तर शोध लागल्यानंतर लगेच आपण म्हणत नाही बरोबर बरोबर तुझं बरोबर आहे, तू बरोबर आहे. नाही, त्याला त्याचं काय द्यावं लागतं, प्रूफ द्यावं लागतं. आता प्रूफ देताना, ऐका, प्रूफ देताना त्याला 2 लॉची काळजी घ्यावी लागते. किती लॉची काळजी घ्यावी लागते, 2. एक आहे लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मोमेंटम आणि दुसरा लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी. कांजू नाही, मस्त आहे. लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मोमेंटम काय, फायनल मोमेंटम आणि इनिशियल मोमेंटम नेहमी काय राहतं, कॉन्स्टंट. हा लॉ आहे, विसरू नको. फायनल मोमेंटम, इनिशियल मोमेंटम नेहमी काय राहतं, कॉन्स्टंट. याच्यामुळे एक फॉर्म्युला तयार झाला. कुठला फॉर्म्युला तयार झाला, लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मोमेंटमचा सांगतोय. कुठला लॉ सांगायला लागलोय, लॉ ऑफ कन्झर्वेशन. अरे कुणाचं, ऑफ मोमेंटमचं सांगायला लागलोय तुला. हा, लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मोमेंटम मध्ये काय कॉन्स्टंट राहिलं, फायनल मोमेंटम आणि इनिशियल मोमेंटम नेहमी काय राहतं, कॉन्स्टंट. तसं या लॉ मध्ये काय कॉन्स्टंट राहतं, टोटल एनर्जी. काय करायचं, टोटल एनर्जी इज रिमेन्स ऑलवेज कॉन्स्टंट. आता ऐक पुढची गोष्ट, या लॉचा एक फॉर्म्युला. कुठला लॉचा फॉर्म्युला आहे, हा बोला, या लॉचा हा होता M1V1 प्लस M2V2 इज इक्वल टू M1U1 प्लस M2U2. हा या लॉचा फॉर्म्युला आहे. हा, तसा या लॉचा पण फॉर्म्युला आहे. कुठला लॉचा फॉर्म्युला, ऐक, E इज इक्वल टू MC². हे आइन्स्टीन न दिलेलं एक्झाम्पल आहे. फॉर्म्युला E इज इक्वल टू MC². एनर्जी इज कन्वर्टेड इनटू मास and mass can be converted into energy and this C stands for speed of light. C कोणासाठी आहे, स्पीड ऑफ लाईट. आणि मानलं रे तुला तर स्पीड ऑफ लाईट तू किती आहे सांगितलं, बोल. 3 आहे. त्याच्या पुढे किती, पुस्तक पलटायचं नाही. किती आहे, विसरायचं नाही. स्पीड ऑफ लाईट. बघ, या सगळ्या गोष्टी माहित पाहिजे. स्पीड ऑफ लाईट त्याला दाखवतात म्यूने. कशाने, म्याव नाही, म्यू म्हण, म्यू. आणि म्यू ची व्हॅल्यू असते 3 × 10⁸ मीटर पर सेकंड. तसं मला पाठ आहे, तसं तुला पाठ असलं पाहिजे. नवीन सगळ्या गोष्टी हे बोर्डवर जे लिहिलं ना, सगळं बेसिक आहे बघा, सब कुछ बेसिक है. हाँ, इसको याद रखना है, लक्षात ठेव सगळं हे. हा बोला, लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी माझ्यासाठी एकदा म्हण. एनर्जी कॅन नॉट बी
क्रिएटेड, एनर्जी कॅनॉट बी डिस्ट्रॉय. झालं पहिलं. एनर्जी कॅन कन्वर्ट वन फॉर्म टू अनदर फॉर्म. आणि शेवटचं टोटल एनर्जी ऑफ द युनिवर्स रिमेन कॉन्स्टंट. बरोबर आहे. सांगा, लक्षात ठेवा हे सगळं. आज आपण या लेसन मधला एक महत्वाचा आणि एक ब्युटिफुल फिनॉमिनॉन बघणार आहे. नीट लक्ष दे, समजून घे. या लेसन मध्ये बऱ्याच गोष्टी झालेल्या आहेत बघा. या सगळ्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. या लेसन मधला एक असा मेन भाग जो तुम्हाला आहे तसा 10th ला तो बघणार आहे. त्या फिनॉमिनॉनचं, त्या पार्टचं नाव आहे फ्री फॉल. काय म्हणणार आपण? फ्री फॉल. सॉरी, हे काय नवीन काढलं? फॉल, फ्री फॉल. तुला एक एक्झाम्पल विचार, एकदम सोपं एक्झाम्पल. 20 kg मास असलेला एक दगड माझ्या हातात आहे. किती केजी? 20 kg. आणि एक 2 kg वाला दगड आहे आणि दोन्ही एकत्र सोडले, खाली लवकर कुठला पडणार? 20 kg. अगदी बरोबर आहे. कुठला? 20 kg. आवाज 20 kg वाला. प्रणव बोल. 20 20 kg वाला पडणार. कोणाला ऑब्जेक्शन नाही याच्यात? याच्यात कोणाला ऑब्जेक्शन आहे का? नाही. तर हा फ्री फॉल नावाचा फिनॉमिनॉन म्हणतो की दोन्ही सेम खाली पडणार. 20 kg वाला पण तितके एकाच वेळेला आणि 2 kg वाला पण एकाच वेळेला खाली पडणार. फ्री फॉलचा फिनॉमिनॉन असं सांगतो की दोन्ही मास एकाच वेळेला खाली पडणार. का? याचं कारण काय? जरा कान देऊ नये. कारण फ्री फॉलचा फिनॉमिनॉन सांगतो की जर अर्थने ग्रॅव्हिटेशनल फोर्स लावला 20 kgच्या दगडावर आणि 2 kgच्या दगडावर, तर अर्थ 20 kg वर जास्त फोर्स लावते आणि 2 kg वर कमी फोर्स लावते, असं होत नाही. दुसरी मत, दोघांचं ऍक्सलरेशन फोर्समुळे नेहमी लक्षात ठेव. फोर्सचा फॉर्म्युला काय? ए म्हणजे काय? ऍक्सलरेशन. फोर्स लावलं ना मला की व्हेलॉसिटी चेंज होते. हे ना शेंडीला गाठ मारून ठेव. फोर्स लावले की काय होते? व्हेलॉसिटी चेंज होते. आणि व्हेलॉसिटी चेंज झाली काय प्रोड्यूस होणार? ऍक्सलरेशन. मग कुणी विचारलं ना ए फोर्स लावला की काय होतो? म्हणायचे व्हेलॉसिटी चेंज होते. आणि तू त्याने विचारलं व्हेलॉसिटी चेंज होते म्हणजे काय? तर त्याला म्हणजे ऍक्सलरेशन प्रोड्यूस. आणि बाळा, ऍक्सलरेशन आहे ना अर्थ काढणे नाही, ऍक्सलरेशन आहे ना ऍक्सलरेशन अर्थ 20 kg वाल्या दगडावर आणि 2 kg दगडावर सेम लावतात. सेम लावतात म्हणजे अर्थ दोघांना ओढताना सेम ऍक्सलरेशनने ओढणार. हा जो लॉ आहे, हा जो फिनॉमिनॉन आहे, तो फ्री फॉल. आता सर आम्हाला एक पटना झाले आत्म, आम्हाला तर 20 kg खाली पडताना बघतोय. आता मी तुला एक क्वेश्चन विचारला, बघा नीट लक्ष दे. एक मोठा बेंच समज, खुर्चीवरनं खाली टाकली आणि मोराचं पीस वरनं खाली टाकलं. दोन्ही एकाच वेळेला खाली टाकलं. लवकर कोण खाली पडेल? दिसताना तर तसं दिसतंय, बरोबर आहे. मग मोराचं पीस सेम वेळेला खाली पडणार का नाही पडत? सांग. मास कमी आहे म्हणून नाही. आता ऐक त्याचा पार्ट काय, सिस्टीम समजून. ही अर्थ आहे बघा, ही अर्थ आहे. अर्थवर अर्थच्या एका विशिष्ट लिमिट पर्यंत आहे ना बाळा, विशिष्ट लिमिट पर्यंत ग्रॅव्हिटेशनल फोर्स किंवा ग्रॅव्हिटेशनल फील्ड आहे. इथपर्यंत ग्रॅव्हिटेशनल फील्ड आहे. याच्यानंतर ग्रॅव्हिटेशनल फील्ड नाहीये. सर याचा अर्थ काय? याचा अर्थ असा, जर मी एखादं ऑब्जेक्ट इथं ठेवलं तर अर्थ त्याला अट्रॅक्ट करते. इथं ठेवलं तरीही अर्थ त्याला अट्रॅक्ट करते, पण इथं ठेवलं अर्थ अट्रॅक्टच करत नाही. अर्थ अट्रॅक्ट करत ते गेलं बोंबाललं. ग्रॅव्हिटेशनल फील्डच्या काय गेलं? बाहेर. ग्रॅव्हिटेशनल फील्डच्या बाहेर फ्री फॉल पॉसिबल आहे. ग्रॅव्हिटेशनल फील्डच्या बाहेर कधी आपण गेलोय का? तुम्ही कधी स्पेस मध्ये बसून चंद्रावर पिंजरावर गेलाय का? नाही.
मी जे सांगायला लागलोय की मोराचं पीस आणि ह्या खुर्ची एकाच वेळेला टाकली तर एकाच वेळेला खाली पडणार, हे पॉसिबल आहे. हे कुठं पॉसिबल आहे? इथं ग्रॅव्हिटेशनल फील्ड मध्ये नाही. इथं काय माहितीये का तुला? इथं आहे व्हॅक्यूम. काय आहे? व्हॅक्यूम. विचार, व्हॅक्यूम म्हणजे काय माहिती आहे तुला? व्हॅक्यूम व्हॅक्यूम म्हणजे तिथं आहे ना एअरच नाही, हवा नाही. आता गंमत आहे, शांत चित्ता नाही. इथं सगळीकडे आहे ना, सगळीकडं या सगळीकडं एअर आहे. ही एअर सगळीकडे आहे. इथं एअर आहे, इथं एअर नाही. त्यामुळं समजा मी मोराचं पीस इथनं टाकलं आणि टेबल इथनं टाकलं ना, तर एअर आहे ना, ही एअर ह्याच्यावर फोर्स लावते. एअर फोर्स लावते. एअर ह्याच्यावर पण फोर्स लावते. आता याचं मास कमी असल्यामुळे याचं मास कमी असल्यामुळे याला लवकर खाली जाऊ देत नाही, फोर्स लावतो एअर. याचं मास जास्त असल्यामुळे हे पाट 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 खाली जातं. पण हे कुठं? अर्थच्या ग्रॅव्हिटेशनल फील्ड मध्ये बाहेर पॉसिबल आहे का? नाही, बाहेर पॉसिबल. बाहेर जर दोन ऑब्जेक्ट तू घेऊन गेला, टाकलं, दोन्ही एकाच वेळेला खाली येणार, कारण बाहेर कोण नाहीये? एअर. बाहेर फक्त एकच फोर्स अप्लाय होतो. कुठला? ग्रॅव्हिटेशनल फोर्स. मग आपण असं इमॅजिन करतो, हे वाक्य लक्षात ठेव. आपण असं इमॅजिन करतो, नासा इकडे अमेरिकेमध्ये एक नासानं अशी एक लॅब तयार केली आहे. त्या लॅब मध्ये एक हॉल आहे की ज्या हॉलमध्ये एअर आहे ना, एअर त्यांनी काढून टाकले सगळं. फक्त ग्रॅव्हिटेशनल फोर्स तिथे ऍक्ट करतो. म्हणजे इथल्यासारखं ऍटमॉस्फिअर त्या हॉलमध्ये तयार केले. त्या हॉलमध्ये आणि व्हॅक्यूम मध्ये फ्री फॉल पॉसिबल आहे. फ्री फॉल म्हणजे काय? फ्री फॉल म्हणजे एखाद्या ऑब्जेक्टवर जर फक्त ग्रॅव्हिटेशनल फोर्स लागला पाहिजे. एअरचा फोर्स चालू नाही, वॉटरचा चालणार नाही, फक्त कुठला फोर्स चालू पाहिजे? ग्रॅव्हिटेशनल फोर्स. जर एखादी घटना अशी घडली ज्या घटनेमध्ये ऑब्जेक्टवर जर फक्त ग्रॅव्हिटेशनल फोर्स लागला तर त्या फिनॉमिनॉनला काय म्हणायचं? फ्री फॉल म्हणायचं. फ्री फॉल म्हणजे काय आहे? फ्री फॉल एक फिनॉमिनॉन आहे. अरे बोल, फ्री फॉल काय आहे? फिनॉमिनॉन. फिनॉमिनॉन म्हणजे काय? घटना, इव्हेंट. फ्री फॉल इज अ फिनॉमिनॉन इन विच या फ्री फॉल मध्ये काय होतं? फ्री फॉल मध्ये ऑब्जेक्ट काय करतो? एक्सपिरियन्सेस. ऑब्जेक्ट एक्सपिरियन्सेस काय? ओनली ग्रॅव्हिटेशनल फोर्स. दुसरा कुठलाही फोर्स चालणार नाही, फक्त कुठला फोर्स पाहिजे? ग्रॅव्हिटेशनल फोर्स. पण मला सांग, हे अर्थच्या ग्रॅव्हिटेशनल फील्ड मध्ये पॉसिबल आहे का? नाही. अर्थच्या ग्रॅव्हिटेशनल फील्ड मध्ये एअर आहे, छोटे छोटे मॉलिक्यूल आहे, धुलीकण आहे, पार्टिकल्स आहे, असा बराच राडा इथे आहे. त्यामुळे फ्री फॉल हा फक्त कुठं पॉसिबल आहे? व्हॅक्यूम मध्ये पॉसिबल आहे. तर आपण असं इमॅजिन करतो की एखादा ऑब्जेक्ट फ्री फॉल झाले, एखाद्या ऑब्जेक्ट मध्ये फ्री फॉल झालाय. फ्री फॉल झालाय म्हणजे काय झालंय? आता ते नीट लक्ष द्या, हे महत्वाचं आहे. हे सगळं जे शिकवायला लागलोय ना मला, हे डायरेक्ट इथनं 11वीला शिकायचं. 11th ला आहे. माहिती सांगतो, नेक्स्ट इयरला कदाचित 10वीचा पोर्शन चेंज होईल. नेक्स्ट इयरला 10वीचा पोर्शन चेंज होईल. प्रिपेअर कर स्वतःला एकदम ताकदीनं. जे सगळं सांगतोय ना ते सगळं लक्षात ठेव. मी तुला तयार करतो व्यवस्थित. तू टेन्शन घेऊ नको, एकदम कॉन्सन्ट्रेशन आहे का? काय करायचंय सांगतो तुला. आता जो इथं लॉ लिहिला होता ना, मी कुठला लॉ लिहिला होता? लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी. तो टेस्ट करायचा, त्याला चेक करायचं, त्याचं प्रूफ बघायचं. खरंच लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी आहे का? एनर्जी सगळीकडे कॉन्स्टंट राहते का हे चेक करायचं. ते कसं चेक करायचं? तर एक घटना करायची. काय घटना करायची? ऐकून इकडे नीट लक्ष. हा खडू आहे ना, हा खडू इथनं सोडायचा. इथनं सोड, कुठे जाईल?
खाली पडणार, बरोबर आहे. समजा हा खडू ए पॉइंट वर होता, ए पॉइंट वर हा ग्राउंड वर इथं आला, सी पॉइंट पर्यंत आला आणि मध्ये एक पॉइंटला नाव देऊया पी. ठीक आहे, आपण चेक करायचंय, हा लॉ चेक करायचा. लॉ चेक करायचं म्हणजे काय करायचं नक्की, तर ए वर या खडूमध्ये किती एनर्जी होती हे चेक करायचं, बी वर या खडूमध्ये किती एनर्जी होती ते चेक करायचं, सी वर या खडूमध्ये किती एनर्जी होती चेक करायचं. सो त्याच्यात ती एनर्जी कशी काय चेक करायची, चेक करता येते, काही प्रॉब्लेम नाही. व्यवस्थित आहे, नीट लक्ष दे, व्यवस्थित समजून घे. झालंय परवा दिवशी. बोल आता हा ऑब्जेक्ट कसा आहे, रेस्ट. मी याच्यावर काय लावणार, त्यामुळे याच्यात काय झाली, म्हणजे मी याच्यावर काय केलं, वर्क केलं. याच्यावर काय केलं म्हणजे याच्यात काय आली, एनर्जी. याची काय चेंज झाली, पोझिशन. म्हणजे याच्यात कुठली एनर्जी आली, पोटेन्शियल एनर्जी. हे लक्षात ठेवायचं व्यवस्थित शांत चित्ताने. बोल आता या ऑब्जेक्टला मी जर इथनं इथपर्यंत ठेवलंय तर याच्यामध्ये किती, याच्यामध्ये कुठली एनर्जी आहे, पोटेन्शियल एनर्जी. कुठली एनर्जी आहे, पोटेन्शियल एनर्जी. ओके, आता किती जणांना सांगता येईल. मी याला सोडल्या त्या ऑब्जेक्टनं काय घेतली, मोशन. मोशन घेतली म्हणजे याची पोटेन्शियल एनर्जी कशात कन्व्हर्जन व्हायला चालू झाली, कायनेटिक एनर्जी. समजा इथं पोटेन्शियल एनर्जी काय आहे, इथनं खाली आलं पोटेन्शियल एनर्जी झाली 9, तर याची कायनेटिक एनर्जी किती झाली, पोटेन्शियल एनर्जी झाली 7, कायनेटिक एनर्जी 3, पोटेन्शियल एनर्जी 6, कायनेटिक एनर्जी 4, पोटेन्शियल एनर्जी 3, कायनेटिक एनर्जी 6, पोटेन्शियल एनर्जी 0. हा, हे जे आता बोललो आपण, हे जे बोललो ते आकड्यात बोललो, बरोबर का. असं आकड्यात बोलून त्याची काय एनर्जी मोजता येते का आपल्याला, नाही. तर ते कसं प्रूव्ह करायचं, फॉर्म्युलाने प्रूव्ह करायचं. कसं प्रूव्ह करायचं, फॉर्म्युला. पाठी सगळ्यांना स्ट्रेट कर, फ्रेश बस एकदम आहे. मी काय करणार, ए वर, हा ए वर या खडूमध्ये असलेली काय मोजणार, टोटल एनर्जी. काय मोजणार बाळा, टोटल एनर्जी. टोटल एनर्जी म्हणजे काय असते, पोटेन्शियल एनर्जी प्लस कायनेटिक एनर्जी यांची ऍडिशन, मग मी बी वर टोटल एनर्जी काढणार. टोटल एनर्जी काढणार म्हणजे मी काय करणार, पोटेन्शियल एनर्जी प्लस कायनेटिक एनर्जी यांची ऍडिशन. हे सगळे शब्द आहेत ना, बोल बाळा बोल. हे बोलून आहे ना, चावून आहे ना, च्युइंगम करून टाक शब्दांना. हे पोटेन्शियल एनर्जी, कायनेटिक एनर्जी आहे ना, या शब्दांना इतका वेळा बोलायचं, यांची काय भीतीच राहिली नाही पाहिजे मला. हा, सारखं बोलायचं. बोल सी वर पण मी काय काढणार, टोटल एनर्जी. टोटल एनर्जी काढणार म्हणजे मी काय काढणार, पोटेन्शियल एनर्जी प्लस कायनेटिक एनर्जी. मी परत एकदा सांगतोय प्रणव, लक्ष दे. हा, त्याच्याबरोबर बसून हसत बसू नको, व्यवस्थित लक्ष दे इकडं. बघा हा फिनॉमिनॉन मी प्रूव्ह करायला लागलोय. मी घटना, मी फिनॉमिनॉन काय घेतला, इथं काय ठेवलाय, चॉकला इथनं सोडलं, ए वरनं चॉक कुठेपर्यंत आला, ए वरची काय मोजायची, टोटल एनर्जी म्हणजे काय मोजायची, पोटेन्शियल एनर्जी प्लस कायनेटिक एनर्जी. बी वर काय मोजायची, टोटल एनर्जी. टोटल एनर्जी काय, पोटेन्शियल एनर्जी प्लस कायनेटिक एनर्जी. सी वर पण काय मोजायची, टोटल एनर्जी. टोटल एनर्जी म्हणजे काय, पोटेन्शियल एनर्जी प्लस कायनेटिक एनर्जी. सर आता हे कसं मोजायचं, ऐका, एक रूल लक्षात ठेवायच्यासाठी. काय रूल लक्षात ठेवा, ऐका जरा. पोटेन्शियल एनर्जी मोजताना वरून खालून वर जायचं. पोटेन्शियल एनर्जी मोजताना कुठून कुठे जायचं, खालून वर. आणि कायनेटिक एनर्जी मोजताना कुठून कुठे जायचं, वरून खाली यायचं. सर असं का, नीट ऐक ना. बोला आता हे ऑब्जेक्ट कुठे आहे, जमिनी. मी काय लावला, याची काय झाली, बोल इथं पोटेन्शियल एनर्जी किती असणार, 1 2 3 4 5 6 7 8 9 10. आता सोडताना ते कुठे यायला लागले, खाली
कायनेटिक एनर्जी, वर पोटेन्शियल, खाली कायनेटिक एनर्जी, वर पोटेन्शियल. कायनेटिक एनर्जी पोटेन्शियल मोजताना लक्षात ठेव. सर मोजायचं कसं ऐका. पहिल्यांदा आपण कायनेटिक एनर्जी मोजूया. उठ 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 इकडे. इथं बस आणि नेहमी इथं बसत जा. आपण कुठल्या पॉइंटवर आहे? ए वर आहे. मी तुला विचारते त्या क्वेश्चनचे आन्सर सांगायच्या. चला इकडे बघा, नीट लक्ष दे. आता हे ज्याला कळलं, मी आता जे करणार आहे त्याला तर सगळं कळलं. ए पासून सी पर्यंतची डिस्टन्स आहे एच. ए पासून सी पर्यंत डिस्टन्स किती आहे? एच. त्याच्यातलं बी पासून ए पर्यंत डिस्टन्स आहे एक्स. हे किती आहे? एक्स. तर हुशार मुलांची चर्चा करतोय मी, लुंग्या पुंग्यांची नाही. हे किती असेल? H minus X. H minus X. परफेक्ट. मी म्हणलं ना, हुशार मुलांची चर्चा करतोय मी, लुंग्या पुंग्यांची नाही. अगड बघा, हे जर 10 आहे आणि हे जर 5 आहे तर हे किती असणार? 5. त्यानं काय केलं माहितीये का? 10 मधनं 5 मायनस केलं. हे जर 12 आहे आणि हे जर 7 आहे तर हे किती असणार? 5. किती असणार? 5. हा, हे एच आहे आणि हे एक्स आहे, तर त्यानं एच मधनं एक्स मायनस करून एच मायनस एक्स काढलं. कुठं बघितलं होतं का? इथं सांगितलं? खरं खरं. व्हेरी गुड. जर इथं बघून सांगितलं असेल तर हा, एच मायनस एक्स. मी तुला आता क्वेश्चन विचारतो, अजूनही मी हुशार मुलांशीच बोलतो. ए टू सी अंतर किती? ए टू सी अंतर किती? ए टू बी किती? आणि बी टू सी किती? याला लक्षात ठेव, इसको लक्षात ठेव. आता ऐका, खतरनाक गोष्ट, मस्त गोष्ट, मला हे लय आवडतं, मला हे लय आवडतं. चला कुठल्या पॉइंटवर आहे आपण? ऍट पॉइंट ए. काय मोजायची आहे? बोला तो चमकारे. अरे काय मोजायची आहे? टोटल एनर्जी. टोटल एनर्जी काढण्यासाठी पहिल्यांदा काय करावी लागेल? कायनेटिक एनर्जी. सर कायनेटिक एनर्जी काढायचं शिकवा. इकडे बघा, कायनेटिक एनर्जी काय अवघड नाही रे, फॉर्म्युला बोल. अरे कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला 1/2 mv². एम म्हणजे काय? कुणाचं? तुझं, माझं का खडूचं? हा, खडूचं मास. हे लक्षात ठेव, ऑब्जेक्टचं मास. कुणाचं मास? ऑब्जेक्ट. व्ही काय? इमॅजिन कर, व्ही काय? व्हेलॉसिटी. कोणाची? ऑब्जेक्टची. आता ऑब्जेक्टची व्हेलॉसिटी काढूया. कुठं? कुठं? ए वर. हुशार मुलांशी बोलतोय मी, लुंग्या पुंग्यांचं काम नाही. चला इकडे लक्ष द्या. पॉइंट ए वर बघा, पॉइंट ए वर हा, या खडूची व्हेलॉसिटी किती आहे? हे इथे किती आहे व्हेलॉसिटी? किती आहे व्हेलॉसिटी? 0 आहे. किती आहे? 0. म्हणजे v इज इक्वल टू 0. तर सांग, कायनेटिक एनर्जी टाका 0 इथं. सांग कसं कसं येणार? 1/2 m इंटू 0. 0चा स्क्वेअर किती? 0. हे सगळं कायनेटिक एनर्जी किती बनलं? अरे हाफ कसं? कुठल्याही गोष्टीला 0 ने मल्टिप्लाय केलं तर काय आलं? 0. म्हणजे या पॉइंटला कायनेटिक एनर्जी किती आहे? 0. मगाचं एक्झाम्पल बघ, याच्यावर काय लावलं? पोटेन्शियल एनर्जी 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 10 काय? पोटेन्शियल एनर्जी. 0 काय? कायनेटिक एनर्जी. हे जेव्हा 9 झालं त्याला कायनेटिक एनर्जी 1 झाली. पण ए पॉइंटवर पोटेन्शियल एनर्जी किती आहे? सॉरी, कायनेटिक एनर्जी किती आहे? 0. समजा नाही समजा? हा, हे पहिलं समजलं आपलं. बघा कायनेटिक एनर्जी काढली. आता बघा माझं काम काय? कायनेटिक एनर्जी काढली. आता काम काय? शाबास. पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला सांग. mgh. सिंपल क्वेश्चन. एम काय?
कोणाचं ऑब्जेक्ट कडूच. जी काय अभ्यास पट्ट्या ग्रॅव्हिटेशनल ऍक्सलरेशन. आणि एच काय हाईट. एच वर आहे लक्षात ठेव. म्हणजे पोटेन्शियल एनर्जी तिथं किती असणार आहे mgh. आणि इथं पोटेन्शियल एनर्जी किती असणार आहे mgh. विषय संपला. आता काय काढायची आपल्याला टोटल एनर्जी. सांगा टोटल एनर्जीचा फॉर्म्युला पोटेन्शियल एनर्जी प्लस कायनेटिक एनर्जी. सांग पोटेन्शियल एनर्जी किती mgh प्लस कायनेटिक एनर्जी किती कायनेटिक एनर्जी किती आली 0. म्हणजे टोटल एनर्जी किती आली टोटल एनर्जी किती आली. तुझ्या माहितीसाठी सांगतो नीट आहे. आता ए वर जर टोटल एनर्जी mgh आली तर बी वर पण किती आली पाहिजे mgh. सी वर पण किती आली पाहिजे mgh. ती कशी येते बघायला तुझ्या डोक्यात काय चाललं पाहिजे माहिती का. अच्छा आहे ना इथं mgh आली इथं कशी काय mgh इथं कशी काय mgh त्याच्याबद्दलची चर्चा. आता कुठं आहे आपण ऍट पॉइंट बी. खरा खेळ इथं आहे. खरा खेळ इथं आहे. जर पॉइंट बी कळला ना तुला पॉइंट बी तू जिंकला बाबा जिंकला. लक्षात ठेव. बोल बी पॉइंट वरची काय काढायची तू बोला चमका. लक्षात ठेव टोटल एनर्जी काढायची. टोटल एनर्जी काढण्यासाठी पहिल्यांदा काय काढायचं. वा 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 मस्त. नंबर 1 बोला काय काढायचं चाललंय कायनेटिक एनर्जी. कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला 1/2 mv². सांग एम कोण आहे मास ऑफ एन ऑब्जेक्ट. व्ही कोण आहे वेलोसिटी ऑफ ऑब्जेक्ट किती आहे. ह्याला मी इथनं सोडलं आणि हे बी पॉइंट वर आलंय त्याला 0 असेल का काहीतरी असणार की त्याला वेलोसिटी पडायला लागले रे ते 5 मागाशी मानलं होतं. आता इथं व्ही आपल्याला काढावं लागेल. नेहमी लक्षात ठेव मोशन मध्ये कुठेही अडकला ना कुठेही ऐक कुठेही अडचण आली ना तर त्या 3 कायनेमॅटिक इक्वेशनला बोलवायचं न्यूटनच्या. कुठला 3 कायनेमॅटिक इक्वेशन कुठली हा v is equal to u plus at. S is equal to ut plus 1/2 at square. v square is equal to as. याच्यातल्या याची गरज नाही याची गरज नाही याची आहे हो ना v square. अरे हाय ना. आता आधी पहिल्यांदा काय काढूया v square काढू. v square काढण्यासाठी आधी सांग मला u किती आहे. हुशार मुलांची बोलतो मी. शाबास पट्ट्या. u किती आहे 0. अरे ऑब्जेक्ट इथनं सुरुवात केली ना मोशन ना. हा इथनं सुरुवात करताना u किती होता 0. हा आता बघूया हुशार मुलांची बोलतोय. u चा विषय झाला. ए कोण आहे ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. भावा तू जर यस ओळखला ना तू जिंकला. लक्षात ठेव. एस कोण आहे किती आहे. शाबास व्हेरी गुड. बघ इथनं हा इथपर्यंत आलाय इथनं हा इथपर्यंत आलाय म्हणजे त्यानं किती डिस्प्लेसमेंट केली समजलं. आता याच्यात किमती दाखवूया आणि ह्याला काढूया. सांग v square is equal to बोलत राहा u square च्या तिथं काय ठेवू 0 प्लस 2gx. हा 0 नंतर काय संबंध नाही. v square is equal to 0 प्लस काय आलं 2gx. हुशार मुलांची बोलतोय मी. लक्षात ठेवा 2gx आलेली v square ची किंमत आपल्याला लक्षात ठेवायची आहे. बोलो जो बोलो चमका. कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू हाफ m v स्क्वेअर म्हणजे काय 2gx. 2 अरे 2 कॅन्सल. कायनेटिक एनर्जी किती आली mgx. किती आली mgx. आता काम काय राहिलं. कायनेटिक एनर्जी झाली. आता काम काय पोटेन्शियल एनर्जी. शाबास. क्लिअर एनर्जी तिथे लॅपटॉप आहे तुमचा हा ते घेऊन लॉक लावा चावी लावून ठेवली आपल्याला. ठीक आहे. पोटेन्शियल एनर्जी बोलो काय पोटेन्शियल एनर्जी. कुठं लॉक ठेवलं जरा बघून. लॉक कुठे ठेवला
पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला mgh. बाळा आता लय खतरनाक गोष्ट आहे, समजून घ्यायला पाहिजे तुला. एम काय? मास ऑफ. जी काय? तू जर मला बी पॉइंट वरचा एच सांगितला ना, तू जिंकला बाबा. बी पॉइंट वरचा एच सांगितलं ना, तू जिंकला. आणि त्यासाठी तुला हे लक्षात ठेव, पोटेन्शियल एनर्जीला जाताना कुठून कुठे जायचं? अरे खालून वर. मग खालून वर जाताना बी पॉइंट वर डिस्टन्स किती? खालून वर जाताना बी पॉइंट वर डिस्टन्स किती? हा, हे कळलं पाहिजे. एम जी एच किती आहे? अरे ऑब्जेक्ट इथनं इथपर्यंत आलाय म्हणजे किती डिस्टन्स कव्हर केलं? एच मायनस एक्स. हे जर तुला कळलं तर तू जिंकला व्हा. लक्षात ठेव, एवढंच कळलं पाहिजे. घरी जाऊन हे बनवायचं. हे एकदा बघून येणार नाही, तुला 2-2-3-3 वेळा बघावं लागणार आहे. लक्षात ठेव. चला, कोण सांगतंय याचं मल्टिप्लिकेशन? आता आपला अल्जेब्रा, आपलं साधं मल्टिप्लिकेशन. mg ला जर h न मल्टिप्लाय करायचं, mg ला x न मल्टिप्लाय करायचं. माहितीये ना आपण कसं करतो ते? mg ला h न मल्टिप्लाय केलं mgh मायनस mg ला x न मल्टिप्लाय केलं mgx. ही कोण आली? पोटेन्शियल एनर्जी. आता काम काय राहिलं? कायनेटिक एनर्जी आली, पोटेन्शियल एनर्जी आली. आता दोघांची काय करायची? ऍडिशन. बोल 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 बोल, कसं होणार? टोटल एनर्जी इज इक्वल टू पोटेन्शियल एनर्जी प्लस कायनेटिक एनर्जी. सांग हे शब्द चावून चावून खा जरा. बोल, पोटेन्शियल एनर्जी किती आहे? mgh मायनस mgx. आणि कोण सांगताय कायनेटिक एनर्जी किती आहे? शाबास, किती आहे? mgx. कोण सांगताय काय करू? अरे वा रे पठ्ठ्या, एक नंबर. बोला mgx mgx कॅन्सर. काय राहिलं? mgh. सांग टोटल एनर्जी किती आली? mgh. मग एवढी झाली का? म्हणजे ए पॉइंट वर टोटल एनर्जी किती? mgh. बी पॉइंट वर टोटल एनर्जी किती? mgh. आता कुठला पॉइंट राहिला? सी. आता सी पॉइंट वर टोटल एनर्जी किती येते बघितलं की विषय सापला. ऐका मस्त पैकी. पहिल्यांदा आपण नेहमी काय काढतो? कायनेटिक एनर्जी. नेहमी आपण काय काढतो? कायनेटिक. फॉर्म्युला काय? 1/2 mv². हुशार मुलांशी बोलतोय मी. सॉरी, एम काय? व्ही काय? वेलोसिटी ऑफ एन ऑब्जेक्ट. आता व्ही किती आहे हे आपल्याला काढावं लागेल. व्ही काढण्यासाठी मी इथं कोणाकोणाला शोधलं होतं? यू ला, ए ला, एस ला. त्याच्यात मग इक्वेशन मध्ये किती टाकल्या? v² काढला. इथं पण तोच धंदा आहे. ओके, किती जण सांगतायत? सांगा. यू किती आहे? 0. ए किती आहे? जी. ज्यानं यस ओळखला त्यानं सगळं ओळखलं. लक्षात ठेव, काय शोधतोय आपण? कायनेटिक एनर्जी. किती? बघ इथं चुकतो तू. इकडे बघ. कायनेटिक एनर्जी वरून खाली, वरून खाली, वरून खाली, वरून खाली. बोला एस किती असणार आहे? एच किती असणार आहे? एच. हे लक्षात ठेव. आता एवढ्यावर विषय सप्लाय का? नाही. हा फॉर्म्युला वापरायचा. ताकद लाव, डोळ्याने सोडव. बोल कसं कसं करू? v² इज इक्वल टू 0. बोला बोला, हा काय होता फॉर्म्युला? u² प्लस 2s. टाकायच्यात किमती. ताकद लाव, ताकद लाव. यूच्या तिथे काय? 0 प्लस 2. एच्या तिथं g, s च्या तिथं h. म्हणजे v² किती आला? 2gh. आलेली v² ची किंमत त्याच्यात ठेवूया. लाव ताकद. बोल कसं येणार? कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू हाफ m 2gh. बोल काय काय करू? 2 ला 2 कॅन्सर. फक्त माझा आहे, तुला सायंटिस्ट बनवतो बघ मी. इतका मोठा आयसर विसर सारखे एक्झाम्पल. फक्त तू आगाऊपणा सोड. खरं सांगतो, शपथ. 1 2 3 4 5
त्यो सगळीच जण हुशार आहेत. हा, ही एकदम मस्त बॅच बनेल. तर आगावपणा करू नका. आगावपणा सोडणार हे पहिल्या जमात कुणाला कळत नाही. कुणाला कळत नाही. तुम्ही 2-2 कॅन्सल करा. एवढं म्हणताय ना, लई मोठं तुम्ही टिकलाय शेवटपर्यंत. सांग कायनेटिक एनर्जी किती आली? काय आली? mgh. लास्ट पार्ट बघा. mgh आला, कायनेटिक एनर्जी आला. आता काम काय? पोटेन्शियल एनर्जी जर काढली आपण, सपला खेळ सपला. लक्षात ठेव. हा, बोला काय काढायची? पोटेन्शियल. कशी काढतो? mgh. एम कोण आहे? जी कोण आहे? आता ज्याला एच कळला ना, त्यानं सगळं कळलं. सांग एच कोण आहे? याला विचारायचं. याला नाही. तुला एकच वाक्य सांगतो, तुला कळतंय का? पोटेन्शियल एनर्जीला जाताना खालून वर सुरुवात. तू कुठल्या पॉइंटला आहेस? सी पॉइंटला खालून वर जर सुरुवात केलीस तर एच किती आहे सी पॉइंटवर? कोण म्हणलं? शाबास पट्ट्या. अरे येड्या, इथं हाईट किती आहे? अरे इथं हाईट किती आहे? 0 आहे. हा, एच किती आहे? 0. डोकं चालवायचं. आणि जर एच 0 आहे तर बघूया किती जण सांगतायत. शाबास, तू पण जॉईन केलास क्लब. तू पण जॉईन केलास. शाबास, बोल. हा, बोला. एच 0 आला तर कसं येणार? mg0. आता mg गुणिले 0 म्हणजे P इज इक्वल टू किती झालं? 0. पोटेन्शियल एनर्जी किती झाली? 0. आपल्याला काय कॅल्क्युलेट करायची आहे? असं जर फॉर्म्युला सांग. टोटल एनर्जी इज इक्वल टू पोटेन्शियल एनर्जी प्लस कायनेटिक एनर्जी. पोटेन्शियल एनर्जी किती आली? 0. कायनेटिक एनर्जी किती आली? mgh. कोण सांगतोय? टोटल एनर्जी इज इक्वल टू mgh. बघ, इथं टोटल एनर्जी किती? mgh. इथं टोटल एनर्जी किती? mgh. इथं टोटल एनर्जी किती? mgh. जिंकलो की आपण. सगळीकडे काय दाखवली? टोटल एनर्जी. से लॉ प्रूव्ह. तर फिनॉमिनॉन पण की यस, सगळीकडे एनर्जी सेम. एनर्जी जर सगळीकडे सेम आहे तर वर्क डन सेम. वर्क डन जर सगळीकडे सेम आहे तर मग डिस्प्लेसमेंट फोर्स, सगळ्याच गोष्टी सेम. लॉ प्रूव्ह झाला. कळलं की नाही कळलं? मला एकदा समजून येत नाही, घरी जाऊन आहे ना ही डायग्राम काढावी लागते. हा, आणि तुझ्यासाठी लेक्चर रेकॉर्ड आहे, घरी जाऊन तू परत एकदा बघू शकतोस. आजच अपलोड करतो मी लगेच. 3 लेक्चर अपलोड केलेले आहेत ऑलरेडी. हा, घरी जाऊन याची प्रॅक्टिस करायची, पॉइंट बघायचे. ए वर किती एनर्जी सरांनी काढली? कायनेटिक एनर्जी, पोटेन्शियल एनर्जी. मग सोडत जाताना तू कुठतरी आडेल, व्ही कसा काढायचा? कळणार लगेच बघायचा. अच्छा, व्ही लगेच व्ही काढायचा. मग व्ही असा काढायचा, टी असा काढायचा. प्रत्येक वेळेला मी कसं केलं बघ. तू फक्त बोलावं चमका. तू बोलणार आहे त्याला येणार आहे. लास्ट पार्ट आहे. उद्या किती जण सांगताय? हा, काय काढायची आपल्याला? टोटल एनर्जी. टोटल एनर्जी म्हणजे पोटेन्शियल एनर्जी, कायनेटिक एनर्जीची ऍडिशन. बोल, कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला 1/mv². आपण कुठे आहे? ए वर. बोल, व्ही इथे किती असणार आहे? 0 असणार आहे. मग कायनेटिक एनर्जी किती झाली? 0. मग बोला, पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला mgh. एच म्हणजे किती? एच म्हणजे एचच. खालनं वर गेलोय पॉइंटला तर एच म्हणजे एच. तर मग पोटेन्शियल एनर्जी प्लस कायनेटिक एनर्जी किती आली? mg. सगळ्यात पार्ट हाच खतरनाक होता. ज्यानं 2 नंबरचा पार्ट समजून घेतला ना त्याला सगळं कळलं. इकडे बघा, नीट लक्ष द्या. ए पॉइंट वर कायनेटिक एनर्जी 0 आहे. बी पॉइंट वर, सी पॉइंट वर पोटेन्शियल एनर्जी 0 आहे. ए पॉइंट वर पोटेन्शियल एनर्जी mgh आहे. सी पॉइंट वर कायनेटिक एनर्जी mgh आहे. उलट आहे बघ. हा, कुठे आहे? कायनेटिक एनर्जी. तुझ्या लक्षात आलं का? बघ, इथं कायनेटिक एनर्जी, इथं कायनेटिक एनर्जी, इथं कायनेटिक एनर्जी 0. पोटेन्शियल एनर्जी mgh. इथं पोटेन्शियल एनर्जी 0. कायनेटिक एनर्जी mgh. लक्षात ठेव. इथं ह्याच्यात पोटेन्शियल एनर्जी किती आहे? 0. मला वर यायला लागलं. इथं पोटेन्शियल एनर्जी हाय, पोटेन्शियल एनर्जी mg. आता सोडायला लागलो
त्याच्यात कायनेटिक एनर्जी आली 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 धडकताना कायनेटिक एनर्जी mg आहे. इथं पोटेन्शियल एनर्जी mg आहे, इथं कायनेटिक एनर्जी mg आहे. इथं पोटेन्शियल एनर्जी mg आहे, इथं कायनेटिक एनर्जी mg आहे. मग कायनेटिक एनर्जीनं धडकतं म्हणून बॉल असा वरनं खाली येतो किंवा एखादी टाकलेली वस्तू शिवर आहे. समजलं का? लक्षात आलं काही सगळं? हा, या सगळ्या गोष्टी करतात. दिस इज द फिनॉमिनॉन ऑफ फ्री फॉल. फ्री फॉल म्हणजे काय लक्षात ठेव? फिनॉमिनॉन इन विच ऑब्जेक्ट एक्सपिरियन्सेस ओनली ग्रॅव्हिटेशनल फोर्स. हा लेसनचा हा सगळ्यात महत्वाचा भाग होता, सगळ्यात महत्वाचा. उद्या आपण पॉवर ही कन्सेप्ट बघू आणि एक्झाम्पल सोडू. उद्या लेसन समजलं? लक्षात आलं? कळलं? आज इथंच थांबूया. हा, हे लक्षात ठेवा. हे लेक्चर रेकॉर्ड आहे, मी घरी जाऊन बघू शकतो.